गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आपल्या सर्वांचं नामस्मरण झालेलंच आहे, त्यामुळे नामस्मरणाच्या ऐवजी आणि आज इथे देवळात लेलो असल्यामुळे मी एक छोटंसं स्तोत्र म्हणतो. 3 ते 4 मिनिटं लागतील. आद्यशंकराचार्यांचं स्तोत्र आहे. स्तोत्राचं नाव आहे शिवमानस पूजा. कोणाकोणाला येतं? चला, माझं चुकलं तर सांगायला कोणीतरी आहे म्हणूया. शिवमानस पूजा रत्नै कल्पितमासनं हिमजलै स्नानं च दिव्याम्बरं नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चन्दनं जातिचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम् सौवर्णेन वरत्नखण्डखचिते पात्रे घृतं पायसं भक्षं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकम् शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलम् ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु। छत्रं चामरयोर्युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलम् वीणाभेरिमृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा साष्टाङ्गः प्रणतिस्तुतिर्बहुविधा एतत्समस्तं मया संकल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो। आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा प्राणशरीरं गृहम् पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः संचारः प्रदयो प्रदक्षिणविधि स्तोत्राणि सर्वागिरो यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनम्। करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व। जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो। जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो। इति श्री गोविंदपाद शिष्य श्री आद्यशंकराचार्य रचितं शिवमानस पूजा स्तोत्रं संपूर्णम्। श्री विठ्ठल पांडुरंग भगवान प्रभू श्री रामचंद्र महारुद्र हनुमान साईनाथ महाराज अन्य देवता गजाननाची मूर्ती माझ्यासमोर आहे. या सर्वांच्या श्रीचरणी सर्वप्रथम शिरसाष्टांग वंदन करतो. श्री गजानन महाराजांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो. माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका आणि परमपूज्य मंदाताई या दोघांच्याही चरणी शिरसाष्टांग वंदन. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती येथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन.
सर्वप्रथम मी अत्यंत घड्याळ पाळणारा माणूस आहे. कशासाठी सांगितलं आहे? तुमच्या पोटात ओरडणारे कावळे, त्यांचा आवाज माझ्यापर्यंत पोचतो आहे. त्यामुळे जर कोणी खूप चिंताग्रस्त होऊन इथं बसलं असतील की अरे बापरे, आत्ता यांनी बोलायला सुरुवात केली. 1:51 झाले आहे, घाबरू नका. आपण 2 पर्यंत थांबण्याचा प्रयत्न करू, म्हणजे 9 मिनटं, 9 ते 10 मिनटं. कारण भोजनोत्तर रोहनदादांनी अजून एक कार्यक्रम ठेवला आहे, त्याच्यामध्ये प्रश्नोत्तरी, ज्याला शुद्ध मराठीमध्ये क्वेश्चन ॲन्सर असं म्हणतात. तर ते आता हा विनोद तुम्हाला बऱ्याच वेळा ऐकावं लागेल माझ्याकडून, उपाय नाही त्याला, कारण आजकाल शुद्ध मराठीच समजतं असा अनुभव आहे सगळीकडे. तर क्वेश्चन ॲन्सर ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तुमच्या मनातल्या काही शंका असतील तर त्याला आपण जरूर उत्तरं देऊया. पण आज इथे गुरुपूजन आपण केलं, त्यानिमित्ताने आशीर्वचन एक 10 मिनटाचं व्हायला पाहिजे असा शास्त्रीय संकेत आहे, म्हणून 10 मिनटं तुमच्याशी थोडासा संवाद साधतो. सर्वप्रथम मला तुमचं कौतुक करायचं. इथे मी आलो, मला कल्पना नव्हती इथे काय, पहिल्यांदाच आलो, कारण रोहनदादांनी बोलवलं, एवढंच त्याला कारण पुरेसं होतं. काल तिथे मयुरेशही भेटला, त्याची पण ओळख झाली बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनामध्ये. तिकडनं आम्ही आलो सगळेजण आत्ता, आणि काहीच कल्पना नव्हती. आणि इथे येऊन मी काय पाहिलं तर मला एक छोटंसं का होईना पण एक आदर्श मंदिर दिसलं मला, आणि मला त्याच्यासाठी सगळ्यांचं कौतुक करायचं आहे. एक सर्वप्रथम असं दृश्य आजतागायत मी कुठे पाहिलं नाही की इतके सगळेजण सोवळं नेसून, आणि हे तुम्ही आज करत नाही आहात, तुम्ही हे अनेक वर्षांपासून करत आहात. मला माहिती आहे, मागच्या वर्षी महाराजांची प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हासुद्धा मी व्हिडिओ बघितला होता, किती शास्त्रशुद्ध ते सगळं तुम्ही केलं. तेव्हापासूनच मला कौतुक करायचं होतं. आज ते इथे येऊन प्रत्यक्ष मला दिसत आहे. हे जे पावित्र्य तुम्ही सांभाळलेलं आहे, मंदिर आहे कारण हे आपलं, बरोबर? पावित्र्याशिवाय देव प्रकट होत नाही, कारण देव सर्वात पवित्र गोष्ट या जगामध्ये कोणती असेल तर निष्कलम ब्रह्म अशी व्याख्या आहे बरं का. निष्कल, निर्मल, अत्यंत निर्मल, अपवित्र. आपण ज्याला आता इथे सगळं चाललं आहे, सगळं पवित्रच आहे की नाही? हो आहे ना. पण कितीही पवित्र असलं तरी ते द्वैताच्याच राज्यातलं आहे. त्याला अपवित्र करणाऱ्याही गोष्टी उपलब्ध आहेत, पण सगळ्यात पवित्र गोष्ट तीच असते ज्याला अपवित्र करण्यासाठी दुसरं काही उपलब्धच नाही. त्यालाच केवळ द्वैत ब्रह्मतत्व असं म्हणतात. पण त्याच्यापर्यंत जाण्यासाठी हे पावित्र्य सांभाळावं लागतं जे तुम्ही सांभाळलेलं आहे. आणि त्याहून दुसरी महत्त्वाची कौतुकाची गोष्ट की जी मला फारशी कुठे बघायला मिळत नाही, ते म्हणजे हे जे बसलेले आहेत ना समोर, मघाशीपासनं आल्यापासनं मी पाहतोय इतके कौतुकाने ते धावत जवळ आले माझ्याजवळ, निजांजवळ. मी तुमची सही पाहिजे, सिग्नेचर, ऑटोग्राफ, आणि तुमच्या त्यांना फोटोही काढूया. गमतीचा विषय सोडून देऊया, पण मी खरोखर मनापासून तुमचं कौतुक करतो, कारण मी 14 वर्ष झाले बालसंस्कार वर्ग चालवतो आहे बे एरियामध्ये. आम्ही ह्याच्याचसाठी तो चालवतो आहे. तुम्हाला आज कदाचित कल्पना नसेल, आज जे तुम्ही सहज, कदाचित अगदी सहज करत असाल, पण तुम्ही फार महान कार्य करत आहात. ते म्हणजे तुमच्या लहान मुलांना तुम्ही देवळात आणत आहात. त्याबद्दल तुमचं आईवडील म्हणून कौतुक, आणि ते येतात म्हणून त्यांचं पण कौतुक. कारण मी संस्कार वर्ग चालवून सांगतो, संस्कार वर्ग म्हणजे किंवा संस्कार हे वर्गातून होत नसतात, आणि चालवल्यामुळे मला अधिकार आहे सांगण्याचा. मग कुठून होतात? संस्कार हे घरातूनच होतात. आई बाबा काय करतात, आई बाबा एकमेकांशी कसे बोलतात, ते काय पाहतात. तू अभ्यासाला बस, सोशल मीडिया वापरायचं नाही आणि स्वतः इंस्टाग्रामवरती असं नाही चालत. हे नकळत होणाऱ्या या गोष्टीवर दिस इज हॅपनिंग अनइंटेन्शनली विदाउट यू नोईंग इट. मुद्दा माझा एवढाच होता आत्ताच्या वेळेच्या मर्यादेत. एवढं तुमचं कौतुक मला करायचं होतं की ही लहान मुलं, ही लहान पिढी तुम्ही ते घेऊन येत आहात. आणि काय योगायोग आहे, अशोकदादा आलेले आहेत, या क्षणी त्यांचं आगमन झालेलं आहे, मागे बसलेत ते. त्यांचा उल्लेख का केला? कारण आपण आपल्या मुलांवर संस्कार करतो आहे. ते अशोकदादा जे मागे बसले आहेत
ते 100 मुलं आहेत त्यांना. महाराष्ट्रातले शेतकरी, जे आत्महत्या केलेले शेतकरी, त्यांच्या मुलांचं संगोपनाची जबाबदारी घेतलेली व्यक्ती आज तुमच्यात बसली आहे, म्हणून त्यांना महाराष्ट्र. या ईश्वराची योजना अशोक दादा की बरोबर यायला तुमचं आगमन व्हावं. मी कौतुक करत होतो, इथे तरुण पिढी समोर बसलेली आहे आणि मी का हे त्यांच्याकडे बोट निर्देश केला, अंगुली निर्देश, कारण ते त्या मुलांवर असेच संस्कार घडवत आहेत. तिथली ती 100 मुलं मी बघून आलोय पुण्याला, त्यांचं जे स्नेहवन आहे, नामस्मरण केल्याशिवाय झोपत नाही रोज रात्री, अशी मुलं आहेत ती. मुद्दा मला तुमचं कौतुक करायचं होतं या 2 कारणांसाठी. त्यामुळे हे असंच अखंड सुरू ठेवा आणि जमलं तर बाकीच्याही लोकांना, जितक्या जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेता येईल. आज आपला हिंदू समाज एकत्र येण्याचं जे स्थान आहे, अधिष्ठान आहे, ती आपली मंदिरं हीच आहे आणि तिथे आपण आपल्या लहान मुलांना नेत नाही आणि मग त्याच्यातून केरला स्टोरीज सारखे चित्रपट, कारण तो चित्रपट नाही आहे, ते सत्य कथानक आहे. उशीर झाल्यानंतर जेव्हा ती मुलगी विचारते तेव्हा आपल्याला जाग येते की आपण हिंदू आहोत, तोपर्यंत तुम्ही काय केलं आई वडील. त्यामुळे मुलांना शिकवा, छान संस्कार द्या. काही मदत हवी असेल तर आमच्याशी संपर्क साधा. भगवद्गीता त्यांना शिकवा, असे स्तोत्र शिकवा, इत्यादी इत्यादी. तुमचं कौतुक करून थोडंसं, तुमच्या कौतुकात 6 मिनिटं गेले, ठीक आहे, थोडंसं एक आशीर्वचन त्या भूमिकेला न्याय दिला पाहिजे. मला तो हे तिला मला ते घेऊन द्या या प्रिंट आउट. आपण आता पूजन केलं, स्थूल दृष्टीने पाहिलं तर तुम्ही माझं पूजन केलं, बरोबर. तुम्ही माझं पूजन केलं. स्थूल दृष्टीने विचार केला तर एका देहाने दुसऱ्या मनुष्य देहाचं पूजन केलं, पण हा विचार योग्य नाही आहे. तुम्ही सद्गुरू पूजन केलं, बरोबर आहे. म्हणजे पूजन माझं नाही आहे, हे पूजन माझं नाही, हे पूजन सद्गुरूंचं आहे. आणि सद्गुरू हे तत्व आहे, सद्गुरू हे तत्व आहे, हे नेहमीसाठी लक्षात ठेवायचं आपल्याला. मग ते देहाने वेगळे असतील, कदाचित तुमचे सद्गुरू वेगळे, यांचे वेगळे, त्यांचे वेगळे, देहाने वेगळे आहे, तत्व एकच आहे, एकच तत्व आहे. आणि तेवढं फक्त 2 मिनटं मी बोलतो आणि आज हे सगळं आपण म्हणत असताना मला एकदम जाणवलं, गिव्ह मी द मराठी व्हर्जन, नॉट इंग्लिश. कारण आपण सर्वजण काय आहोत, मनुष्य आहोत. कोणाला शंका आहे? नाही. पटकन, आपल्याला वेळ खूप कमी आहे, पण आपण किती भाग्यवान आहोत त्याचा श्लोक मी कालच सांगितलं होता. श्रीमद आद्य शंकराचार्य म्हणतात विवेक चूडामणीमध्ये की दुर्लभम त्रयम एव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. काय म्हटलंय आचार्यांनी? दुर्लभम, अत्यंत दुर्लभ गोष्टी आहे. कोणती? त्रयम, 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहे. आणि देवानुग्रह हेतुकम म्हणजे ईश्वराची कृपा झाल्याशिवाय ती लाभत नाही. आणि पहिली गोष्ट जी आपल्या सर्वांना लाभली आहे, मनुष्यत्वम. हे कशासाठी दरवेळेला सांगावं लागतं? आपल्याला काय लाभलेलं आहे हे समजत नाही आपल्याला, आणि मग त्याचा नको तो उपयोग आपण आयुष्यभर करत राहतो. म्हणून सावध व्हा. जे झालं ते झालं, पण आता सावध व्हा. आपल्याला मनुष्य देह लाभला आहे. आचार्य पुढे म्हणतात मुमुक्षत्वम. तुम्ही इथे सर्वजण बसलेले आहात, याचा अर्थ मुमुक्षत्व तुमच्याकडे आहे, सांगण्याची आवश्यकता नाही. कमी अधिक प्रमाणात असेल, पण आहे. आणि पुढे म्हटलं आहे महापुरुष संश्रय. ज्यांना सद्गुरू प्राप्ती झाली आहे ते तर सर्वात भाग्यवान, कारण त्या पहिली ईश कृपा व्हावी लागते. म्हणून देवानुग्रह हेतुकम म्हटलं आहे आचार्यांनी. मग ईशकृपेने सद्गुरू कृपा होते, म्हणजे सद्गुरू प्राप्ती होते. ज्यांना सद्गुरू प्राप्ती झाली आहे त्यांनी पुन्हा समजून चला ईशकृपा झालेलीच आहे. असं वाटतं आपल्याला, या जन्मात मी काय केलं मग सद्गुरू प्राप्तीसारखं एवढं तर काही पुण्य नाही असं आपल्याला वाटतं. बरोबर आहे, या जन्मात नसेल केलं. तुमचं पूर्वसुकृत खूप छान आहे, म्हणून आहे. मागच्या जन्माची पुण्य आहे साध्या भाषेत. ईश कृपेनंतर सद्गुरू कृपा, सद्गुरू कृपेनंतर शास्त्र कृपा होते, आणि मग आत्मकृपा होते. अशा त्या 4 कृपा असतात. मी हे मग घेतलं हातात याच्यासाठी
की सद्गुरू हे तत्व आहे हे सांगणारं जी गजानन महाराजांची आरती आहे, स्वामी दासगुणूचे मान्य करा वचन. दासगणू महाराजांनी अतिशय सुंदर आरती केलेली आहे. बस एवढं 2 ते 3 मिनिटं या आरतीवरती बोलतो आणि थांबतो. नंतर आपल्याला प्रश्नोत्तर आहेच, भोजनोत्तर. आपण ध्रुवपद सोडूनच देऊया. ध्रुवपदी खूप सुंदर आहे खरं, हाच 1 तासाचा विषय आहे, पण एवढा वेळ नाही आपल्याकडे. पण जय जय सच्चित स्वरूपा ते ध्रुवपद मी सोडूनच देतो. सुरुवात त्यांनी जी केली आहे, निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी वगैरे, ही आरती तुम्हाला सगळ्यांना पाठ असेल, कारण तुम्ही दरवेळेला रोजच म्हणत आहात. पण आपल्याला ही आरती समजून घेताना आपल्याला पहिल्या कडव्यापासून नाही समजून घ्यायची, आपल्याला 4थ्या कडव्याकडून पहिल्याकडे जायचं आहे. एक साधा प्रश्न तुम्हाला विचारतो या आरती समजण्यासाठी. आपण कोणाची आरती केली आत्ता थोड्या वेळापूर्वी? गजानन महाराजांची केली, बरोबर? गजानन महाराज आत्ता आहेत का आपल्यामध्ये? देहानी आहेत का? देहानी सावधपणे बोलतोय, नाही आहे. मग आपल्यासाठी आज काय उपलब्ध आहे? आपण आरती आपल्यासमोर आहे होत. आपला हा दृढ विश्वास आहे, श्रद्धा आहे की गजानन महाराजच आहेत, प्रश्नच नाही. तसंच असलं पाहिजे, त्यालाच भक्ती असं म्हणतात. पण टेक्निकली स्पीकिंग, शुद्ध मराठीमध्ये, मूर्ती आहे आपल्याकडे, आपल्याला फोटो असेल, घरात आपल्या फोटो पण असेल, मूर्ती असेल, आज आपल्याला ते उपलब्ध आहे, बरोबर? पण तो कोणाचा फोटो आहे, ती कोणाची मूर्ती आहे? गजानन महाराजांची आहे. मग गजानन महाराजांच्या ज्या लीला आहेत त्या इथे वर्णन केल्या आहेत. लीला अनंत केल्या बंकट सदनास, पेटविले त्या अग्नी वाचून चिलिमेस. आपल्याला गजानन विजय ग्रंथ सगळ्यांना जवळपास आता पाठी झाला असेल, इतक्या वेळ आपण पारायण केलेली आहे. मान्य, सगळं आपल्याला मान्य आहे. मुद्दा माझा काय सुरू आहे? आपल्यालाच मूर्ती उपलब्ध आहे, पण ती मूर्ती ज्यांची आहे ते सगुण साकार अवतार होऊन गेले. तर कोण? गजानन महाराज. त्या सगुण साकार अवताराच्या मागे जे असतं त्याच्यामध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे. आता आपण पहिल्या कडव्याकडे जातोय थेट, कारण आधी सगळं वर्णन झालं, हे सगळं आता लीला वर्णन आहे, माहिती आहे, त्याच्याबद्दल फारशी बोलण्याची गरज नाही आहे. महाराज म्हणतात आहे, स्थिर चर व्यापून उरले जे या जगतासी, ते तू तत्व खरोखर निसंशय अससी. बरोबर? हे जे वर्णन आहे हे ईश्वराचं वर्णन आहे. ईश्वराची व्याख्या आहे सगुण निराकार जो असतो त्याला ईश्वर असं म्हणतात. माया विशिष्ट साभास चेतन ही त्याची शास्त्रीय व्याख्या आहे. ईश्वर तत्वाचं वर्णन आहे. म्हणजे काय? ईश्वर हा सगुण आहे पण निराकार आहे. आणि म्हणून काय म्हटलंय की स्थिर चर व्यापून उरले, म्हणजे स्थिर आणि चर, साध्या भाषेमध्ये ही सृष्टी, हे ब्रह्मांड हे झालेलं आहे हे स्वीकारून वर्णन केलेलं आहे. तो त्याच्यात व्यापून आहे. म्हणजे तो कशात व्यापून आहे? ते संपूर्ण सृष्टीमध्ये तो व्यापून आहे. थोडक्यात बोलतोय आपण. म्हणजे तिथे मायेचा समावेश आहे वेदांताच्या भाषेमध्ये. म्हणून मी माया विशिष्ट साभास, साभास आता खूप पुन्हा तोच 1 तासाचा प्रवचनाचा विषय, पण साभास म्हणजे मायेत पडलेलं ब्रह्मतत्वाचं प्रतिबिंब. आणि प्रतिबिंब म्हणजे फाकलेला प्रकाश असा अर्थ होतो. त्याला चिदाभास असं म्हणतात जीवाच्या बाबतीत. ईश्वराचं वर्णन आहे. आणि त्याच्याही नंतरचा जो शेवटचा स्तर आहे, म्हणजे आपण कुठून सुरुवात केली? पुन्हा एकदा मूर्ती, बरोबर? ती मूर्ती सगुण साकार आहे. त्याच्या पाठीमागे असलेला जो अवतार सगुण साकार आहे. त्याच्या पाठीमागे असलेलं ईश्वर तत्व सगुण निराकार आहे. आणि आता त्याच्याही पाठीमागे असलेलं जे तत्व निर्गुण निराकार आहे त्याची सुरुवात पहिल्याच ओळीत केली आहे. निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी. हे जे वर्णन आहे ना, निर्गुण आहे त्याला ब्रह्म म्हणतात. ते सनातन आहे. सनातन म्हणजे अनंत आहे. अनंत, सनातन शब्द फार वेगळा आहे बरं, आपण समजतो तसा अर्थ नाहीच आहे त्याचा. सनातन म्हणजे जे कधी नाही असं होतच नाही, त्याला त्रिकाला बाधित, त्याला सत असं म्हणतात. आणि अव्यय, त्याचा व्यय कधी होत नाही. ओम पूर्णमद पूर्णमिदम, आपण आता जो श्लोक म्हटला त्याचा अर्थ तोच आहे. त्याचा व्यय होत नाही. आणि अविनाशी, कधीच संपतच नाही. अनंत, अनंतो वै सहा असं त्याचं वर्णन आहे. मुद्दा माझा एवढा सुरू आहे. याला स्वरूप लक्षण असं म्हणतात ब्रह्माचं. आणि हे मी कशासाठी बोलतोय आशीर्वचनाच्या निमित्ताने, तर आपण सुरुवात केली 4थ्या
चौथ्या कडव्यापासून आपण पहिल्या कडव्याकडे गेलो, बरोबर आहे. हे मी का केलं, हे जाणीवपूर्वक केलं. आपलाही प्रवास असाच व्हायला हवा, एवढंच आज मला या आशीर्वचनाच्या निमित्ताने सांगायचं होतं. तुम्ही जे करत आहात खूप छान आहे, कौतुकास्पद आहे, सुरू ठेवा. पण ह्या सगळ्याचा उद्देश कळला पाहिजे. थोडं स्पष्ट बोलतो, कौतुक आता मी केलं, त्यामुळे आता थोडंसं सूचना देण्याचाही अधिकार मला प्राप्त झालेला आहे. आपण करतो आहोत ती गोष्ट करायलाच पाहिजे, मी आधीच म्हटलं. पण दिस इज नॉट अन एंड इन इटसेल्फ, इट इज अ मीन टू अचीव अन एंड. व्हॉट इज दॅट एंड, जे पहिल्या कडव्यात सांगितलं आहे. अव्यय, अविनाशी, निर्गुण, ब्रह्म, सनातन. तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. आणि तिथपर्यंत जाण्याचा जो सोपान आहे तो चौथ्या कडव्यापासून पहिल्या कडव्यापर्यंत जातो. त्यामुळे नुसतं महाराजांच्या लीलांच्या वर्णनात रमायचं रंगायचं नाही आहे. तिथं छानच गोष्ट आहे, पण ते कशासाठी वर्णन आहे, महाराजांनी काय सांगितलं याच्याकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला. कशासाठी सांगितलं. आता आपला एक प्रसिद्ध मंत्र आहे, गण गण गणात बोते. अनेक जण त्याचा जप करत असतील. तो सुद्धा 1 तास प्रवचनाचा विषय आहे की महाराज काय म्हणतात आहे तिथे. अगदी थोडक्यात सांगतो, कारण आपल्याकडे वेळ नाही आहे, 2 मिनिटांनी थांबतो. की गण गण गणात बोते या श्लोकाचा खरा अर्थ आहे जीव ब्रह्मैक्य. तो कसा आहे, काय आहे, तो एक पूर्ण प्रवचनाचा विषय आहे. पण महाराज कोणता जप करत होते बघा, जीव ब्रह्मैक्याचा. मग महाराज जर त्याचा जप करत असतील, महाराज जर ते मला सांगत असतील, तर माझ्यावर जबाबदारी नाही, जर मी महाराजांचा भक्त समजतो स्वतःला, तिथपर्यंत पोचायला हवा लागला. आणि तो जो प्रांत आहे तो सगुण साकारापासून निर्गुण निराकारापर्यंत जातो. आणि तिथे गेलो की आपलं काम झालेलं आहे. तोपर्यंत हे सगळं सुरू ठेवायचं आहे, त्याच्यानंतरही ठेवायचं आहे, कारण ह्यांच्यापर्यंत आपल्याला पोचवायचं आहे. ते आता संपून जाईल आपल्याबरोबर सगळं. अशा पद्धतीने आपल्याला उपासना करायची आहे. उपासनेचं थोडक्यात रहस्य सांगण्याचा प्रयत्न केला. थांबूया मी म्हटल्याप्रमाणे, आणि नंतर मग प्रसादानंतर प्रश्नोत्तरी आहेच. मी आत्ता जे बोललो त्याच्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा इतरही काही प्रश्न असतील तर त्यांची उत्तरं बघूया. आणि असा प्रवास या उपासनेच्या माध्यमातून उपासनेला दृढ चाल व्हावे. भूदेव संताशी सदा लवावे. मगाशी मी ऐकत होतो त्याच्या नमावे म्हटलंय, तो खरा शब्द लवावे असा आहे. कारण तुम्ही बघाल तर प्रत्येक चरणाचं वावेनी अंत होतोय. भूदेव संताशी सदा लवावे, सत्कर्म योगे वय घाल वावे, सर्वामुखी मंगल बोल व्हावे. तर अशी उपासना तुम्हाला सर्वांना जिथे न्यायला पाहिजे ते उपासनेने तिथे घेऊन जावं अशी प्रार्थना गजानन महाराजांच्या चरणी, माझ्या सद्गुरूंच्या चरणी करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. श्री गजानन महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.